मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। पाहुयात महापालिका विशेष बुलेटिन। राज्यातील महापालिकांमध्ये आतापर्यंत एकूण 36 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली असून त्यांच्या विजयाची औपचारिकता बाकी आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेतून भाजपच्या 7 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे, तर शिंदेच्या शिवसेनेचे 4 उमेदवार बिनविरोध आलेत। अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीचे 2 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। जळगावात 13, भिवंडी 3, धुळ्यात 3 तर पनवेल, जळगाव, पिंपरी चिंचवड आणि मालेगावात प्रत्येकी एक उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। त्यामुळे आतापर्यंत राज्यातील 8 महापालिकेत एकूण 36 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचं समोर आलंय। विशेष म्हणजे मालेगावची 1 जागा सोडली तर 35 उमेदवार हे महायुतीचे बिनविरोध निवडून आलेत। जळगाव महापालिकेत महायुतीकडून बिनविरोध विजयाचा धडाका सुरूच आहे। जळगाव महापालिकेत महायुतीचे एकूण 13 उमेदवार बिनविरोधी विजयी झालेत। भाजपच्या 7 तर शिंदेच्या शिवसेनेचा 6 जागांवर विजय झालाय। जळगावचे आमदार सुरेश भोळे यांचे चिरंजीव विश्वाल भोळे हे बिनविरोध विजयी झाले। त्यांच्या विरोधात असणाऱ्या 5 ते 6 जणांनी माघार घेतल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाली आहे। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव डॉक्टर गौरव सोनवणे यांची देखील बिनविरोध निवड झाली आहे। जळगाव महापालिकेच्या एकूण 75 जागांपैकी 13 ठिकाणी बिनविरोध नगरसेवक निवडले गेल्याने फक्त 62 वॉर्डात निवडणूक होणार आहे। भिवंडी महापालिका निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाचे 3 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत। दीपा मडवी, अश्विनी फुटाणकर हे प्रभाग क्रमांक 18 मधून विजयी झालेत। परेश चौगुले यांचा प्रभाग क्रमांक 16 मधून विजय झालाय। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेतील अंधेरी पश्चिम येथील प्रभाग क्रमांक 67 चा तिढा निकाली लागलाय। ठाकरे गटाच्या शरद जाधव यांनी आज आपला अर्ज मागे घेतलाय। प्रभाग क्रमांक 67 मधून मनसेचे कुशल धुरी आता अधिकृत उमेदवार असणार आहेत। मुंबईच्या सांताक्रूज भागातील वॉर्ड क्रमांक 97 मधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिलेत। सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय। गोरेगावमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या विभाग प्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिलाय। शिवसेनामध्ये नव्याने येणाऱ्यांना पदे व उमेदवारी दिल्यामुळे जुने शेकडो शिवसैनिक नाराज झाले। स्थानिक कार्यकर्त्यांकडे पक्षश्रेष्ठींनी दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। यामुळे आगामी निवडणुकीवर थेट परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीनंतर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। मुकेश शहाणे यांची समजूत काढण्यात मंत्री गिरीश महाजन यांना अपयश आलंय। भाजपचे उमेदवार दीपक सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात मुकेश शहाणे निवडणूक लढवण्यावर ठाम आहे। नाशिकमध्ये दीपक बडगुजर यांनी प्रभाग क्रमांक 25 मधून माघार घेतली असून ते प्रभाग क्रमांक 29 मधून निवडणूक लढवणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुधाकर बडगुजर यांच्याशी बोलणं झालं, त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशानुसार प्रभाग 25D मधून माघार घेतल्याची माहिती दीपक बडगुजर यांच्याकडून देण्यात आली आहे। सुधाकर बडगुजर यांच्या घरात 2 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे। दीपक बडगुजर यांनी प्रभाग 25 मधून उमेदवारी मागे घेतली आहे। प्रभाग 29 मध्ये आता दीपक बडगुजर आणि मुकेश शहाणे यांच्यात लढत होणार आहे। सुधाकर बडगुजर प्रभाग 25 मधून भाजपाचे उमेदवार तर मुलगा दीपक बडगुजर प्रभाग 29 मध्ये भाजपाचे उमेदवार असणार आहे। लातूर महानगरपालिकेची निवडणूक रंगत आलेली असताना विविध पक्षांच्या नाराज नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा लोंढा पक्षातून बाहेर पडताना पाहायला मिळतोय। उमेदवार प्रचार कामाला लागलेले असताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सलीम सय्यद यांनी उमेदवारी जाहीर करताना काँग्रेस सोबत युती करत असताना विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप करत पक्षाकडे राजीनामा दिलाय। सांगलीमध्ये भाजपला संभाजी भिडे आणि राहुल बोळाज यांची मनधरणी करण्यात यश आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून संभाजी भिडे यांची मनधरणी करण्यात आली, त्यामुळे सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी आपला उमेदवारी अर्ज अखेर मागे घेतलाय। भाजपाने उमेदवारी नाकारल्यानंतर प्रभाग क्रमांक 14 मधून राहुल बोळाज यांनी संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता। मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी संभाजी भिडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करत मनधरणी केल्यानंतर शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते राहुल बोळाज यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे। अखेर नागपुरात किसन गावंडे यांनी प्रभाग क्रमांक 13 मधून उमेदवारी मागे घेतली आहे। विधान परिषदेचे आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वात गावंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह धरमपेठ झोन येथील कार्यालयात जाऊन नामांकन अर्ज मागे घेतलाय। आता विजय होले हे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित झालेत। किसन गावंडे यांनी विजय होले यांना पाठिंबा जाहीर केलाय। अपक्ष उमेदवार किसन गावंडे यांना त्यांच्या प्रभागातील लोकांनी त्यांच्या राहत्या घरातच बंद केलं। एवढंच नव्हे तर त्यांच्या घराला बाहेरून कुलूपही लावलं। उमेदवारी अर्ज मागे घेऊ नका, आम्हालाही तुम्ही हवे आहात, उमेदवारी मागे घ्यायची नाही असं म्हणत लोकांनी त्यांना बाहेर काढण्यास नकार दिलाय। बराच वेळ हा ड्रामा सुरू असल्याचं पाहायला मिळालंय। मात्र समर्थकांच्या या भक्कम पाठिंब्यानंतरही किसन गावंडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। त्यांच्या या कृत्यामुळे समर्थक नाराज झाले असून किसन गावंडे यांचं हे वागणं म्हणजे मतदारांची प्रतारणा नाही का अशी चर्चा आता मतदारांमध्ये सुरू आहे। नागपूर सारखाच प्रकार नाशिकमध्येही घडलाय। नाशिक महापालिका निवडणुकीत भाजप बंडखोर उमेदवार ज्ञानेश्वर काकड यांनी कार्यकर्त्यांनी घरात साखळी कुलूप लावून कोंडलंय। यावेळी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचा घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आरोप केलाय। अपक्ष उमेदवार
ज्ञानेश्वर काकडे यांनीही माघारी घेण्यास नकार दिलाय. भाजपाच्या विरोधात शहरातील अनेक प्रभागात बंडखोरी झाल्याचं चित्र दिसतंय. छत्रपती संभाजीनगर शहरात स्थिर सर्वेक्षण पथकाकडून पहिली कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई अंतर्गत 3,55,000ची रोकड जप्त करण्यात आली आहे. महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना 4 चाकी वाहनांमधून स्थिर सर्वेक्षण पथकाने ही रोकड जप्त केली आहे. या होत्या काही महापालिका विशेष बातम्या. पाहत रहा LS मराठी.